नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हटलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर उसळला. पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत इंदू मिल मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक पूर्ण करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भीमज्योत कायम तेवत राहील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. ज्येष्ठ समाजसेवक कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक. पुण्यातील खासगी रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू. महाराष्ट्र सरकार आग्र्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. आग्र्यातील शिवस्मारकासाठी सरकारकडून समितीची घोषणा. मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. इंडिगो प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणार. पुढील 3 दिवसात विमान सेवा सुरळीत सुरू राहणार. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. प्रवाशांचा वेळ पैसा वाया गेला, जबाबदार कोण? इंडिगोतील गोंधळावर सुप्रिया सुळे आक्रमक. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, शरद पवार यांचा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना शब्द. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड मुद्दा लोकसभेत. पर्यायी जागा असतानाही तपोवनाची निवड का? खासदार राजाभाऊ वाजे यांचा लोकसभेत सवाल. निवडणुका संपल्या, सर्व विसरलं पाहिजे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. आमचा वाद वैयक्तिक नव्हता, रवींद्र चव्हाण यांच्याविषयी मला आदर. शिवसेना आमदार निलेश राणे यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र जय पवारांचा विवाह सोहळा संपन्न. बहरीनमध्ये 400 जणांच्या उपस्थितीत संपन्न झाला विवाह सोहळा. शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार विवाह सोहळ्याला अनुपस्थित. पुणे शिरूर उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा. राज्य सरकारकडून उड्डाणपूल उभारण्यास मान्यता.